नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारे आणि जराही तुपाचा वापर न करता शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत. तर अशा प्रकारे अगदी लहान मुलांच्या आवडीचे मस्त असे एकदा केलं की महिनाभर टिकणारे हे शेंगदाण्याचे लाडू जितके खमंग आणि चविष्ट लागतात तितकेच आपल्या शरीराला खूपच असे फायदेशीर आहे. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते बघूया. तर सर्वात आधी आपण लाडू करण्याकरिता शेंगदाणे भाजून घेऊया. आता शेंगदाणे भाजत असताना आपल्याला एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे जेव्हा आपण शेंगदाणे भाजतो तेव्हा आपल्याला संपूर्ण गॅस हा अगदी लहान ठेवायचा आहे किंवा मीडियम ठेवायचा आहे. जर तुम्ही मोठ्या गॅसवर शेंगदाणे अगदी पटपट भाजून घेतले, तर शेंगदाणे फक्त वरवर भाजल्या जाणार, आतपर्यंत शेंगदाणा छान खमंग भाजल्या जाणार नाही आणि तो आतमधून कच्चा राहील. त्यामुळे लाडू हा अजिबात खमंग लागणार नाही, खरपूस लागणार नाही आणि जास्त दिवस टिकणार नाही. तर त्याकरिताच आपल्याला शेंगदाणे अगदी मंद आचेवर जवळपास 5 ते 6 मिनिटं छान शेंगदाणे पूर्णपणे फुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर इथं आपले शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून झाले आहे. शेंगदाणे थंड करण्याकरिता साईडला ठेवूया. आता इथं शेंगदाणे आपले थंड झाले आहे. अगदी मी थोडे प्रमाणात साल काढून घेतलं. तुम्ही काढलं नाही काढलं तरी चालेल. सोबतच आपल्याला जेवढे शेंगदाणे घेतलो तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे आणि अगदी चवीनुसार मीठ. मीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे. घेतलं नाही घेतलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण जे शेंगदाणे भाजून घेतलं होतं ते शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेऊया. आता इथं पुन्हा महत्त्वाची दुसरी टीप लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे जेव्हा आपण शेंगदाण्याचा कूट मिक्सरला पिसतो तेव्हा आपल्याला मिक्सरला अगदी खूप जास्त प्रमाणात पिसायचं नाही किंवा जास्त प्रमाणात फिरवायचं नाही आहे. अगदी चालू बंद मोडमध्ये जवळपास 1 किंवा 2दा फक्त आपल्याला शेंगदाण्याचा कूट फिरवून घ्यायचा आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात शेंगदाण्याचा कूट बारीक केलं तर शेंगदाण्याचा तेल उतेल आणि लाडू वळायला अजिबात आपल्याला जमणार नाही. तर त्याकरिताच आपल्याला अगदी मस्त असा हा शेंगदाण्याचा कूट पूर्णपणे फक्त चालू बंद मोडमध्ये अगदी दरदरा किंवा हलका दाणेदार पिसायचा आहे. आता इथं आपला शेंगदाण्याचा कूट छान पिसून झालेला आहे. सोबतच आपण यामध्ये अगदी चवीनुसार मीठ टाकूया आणि चिरून घेतलेला गूळ टाकूया. आता इथं तुम्ही गुळाचा प्रमाण सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला अर्धा किलो शेंगदाण्याचे लाडू करायचे असेल तर अर्धा किलोच तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. इथं मी 300 ग्रॅम शेंगदाणे घेतले तर 300 ग्रॅम गूळ घेतला. आता आपल्याला हे मिश्रण अगदी हलक्या हाताने एकजीव करायचं आहे. संपूर्ण छान शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपण हा गूळ मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण गूळ हा शेंगदाण्याच्या कुटामध्ये छान मिक्स करून घेतला आहे. तरी पण आपण हे मिश्रण एकदा मिक्सरला बारीक करणार आहोत. आता ते कशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. तर अशा प्रकारे इथं संपूर्ण मिश्रण छान आपण एकजीव करून घेतलं आहे. आता हे मिश्रण आपण पुन्हा मिक्सरला अगदी 2 ते 3 मिनिटासाठी किंवा आपण ज्याप्रमाणे शेंगदाणे पिसलो त्याच प्रमाणासारखं किंवा सेम त्याच मेथडने आपल्याला हा मिश्रण पिसायचं आहे. म्हणजेच आपल्याला अगदी मिक्सर चालू बंद मोडमध्ये करूनच फक्त अगदी 1 ते 2दा आपल्याला हा मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. चला तर मग मिश्रण चालू बंद मोडमध्ये अगदी 1 ते 2दा फिरवून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त हा आपला शेंगदाण्याचा कूट आणि गूळ छान एकजीव झालेली आहे. हाताने जेवढा पूर्णपणे मिक्स होत नाही त्याकरिताच आपण इथं मिक्सरचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता अगदी संपूर्ण मिश्रण आपला मस्त असा तयार आहे. इथं सहज अगदी लाडू वळता येत आहे. लगेचच आपण लाडू वळून बघितला अगदी मस्त असा आपला लाडू वळता येत आहे. पुन्हा एकदा आपण हा मिश्रण छान एकजीव करून घेऊया, संपूर्ण छान मिक्स करून घेऊया आणि लगेचच लाडू वळून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी सहज आपले मस्त असे लाडू तयार होत आहेत. तर अशा प्रकारे इथं मी अगदी मीडियम साईजच्या आकाराचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहे. तर इथं मस्त असा आपला अगदी तुमच्यासोबत बोलता बोलताच इथं आपला लाडू तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे सेम पद्धतीनं आपण संपूर्ण लाडू वळून घेऊया.
तर अशा प्रकारे जर तुम्ही संपूर्ण सांगितलेल्या टिप जर लक्षात आणून लाडू तयार केले तर लाडू अजिबात खराब होणार नाही. अगदी खमंग आणि अगदी 2 ते 3 महिने आपले लाडू टिकण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे इथं आपले मस्त असे खमंग, खरपूस आणि मस्त असे चविष्ट शेंगदाण्याचे लाडू तयार झाले. अशाच प्रकारे इथं संपूर्ण लाडू आपण तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे जवळपास 300 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये इथं जवळपास मी 15 ते 20 लाडू तयार केले आहे. तर अशा प्रकारे उपवास असो किंवा अशक्तपणा, शरीरातील कमजोरी दूर करण्याकरिता हे लाडू रोजच आपल्याला खायलाच हवे. तर अशा प्रकारे इथं आपले मस्त खमंग आणि खरपूस लाडू तयार आहे. इथं तुम्ही बघू शकता लाडू कितपत खमंग आणि खरपूस झालेला आहे. अगदी सहज लाडू मस्त छान तुटत आहे आणि आतपर्यंत याचा खमंगपणा दिसत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.